सोनपेठ सोनखेड विविध कार्यकारी सोसायटी निवडणुकीत गुलाल उधळला. विजयानंतर थेट आमदार राजेशदादा विटेकर यांच्या जिजाई निवासस्थानी जंगी सत्कार. सोनपेठ सोनखेड सहकार वर्तुळातून एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर येते. सोनखेड विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित तालुका सोनपेठ जिल्हा परभणी या संस्थेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक अत्यंत चुरशीच्या वातावरणात पार पडली. रविवार दिनांक 7 जून 2026 रोजी झालेल्या मतमोजणीत सर्व विजयी उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवून सोसायटीवर आपल्या विजयाचा झेंडा फडकवला. निवडणुकीची थोडक्यात आकडेवारी एकूण मतदार 647, झालेलं मतदान 290. निवडणूक निर्णय अधिकारी अतुल सुभाषराव कुलथे यांनी अधिकृत निकाल जाहीर करताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. सोसायटीवर वर्चस्व गाजवणारे विजयी मानकरी, मिळालेली मतं सर्वसाधारण प्रवर्ग: घुगे सचिन साहेब 160 मतं, मोहित दिलीप नारायण 156 मते, घुगे वृक्षराज मोतीराम 144 मते, घुगे रतन मारुती 138 मते, मोहिते मधुकर रघुनाथ 134 मते, मोहिते शंकर आशुर्भा 133 मतं, देशमुख धनंजय विठ्ठल 131 मतं, घुगे आत्माराम गिन्यादेव 130 मते, राखीव प्रवर्ग राठोड साहेबराव पांडुरंग 150 मतं, विमुक्त जाती भटक्या जमाती सोनवणे बालासाहेब वैजनाथ 145 मतं, अनुसूचित जाती जमाती घुगे शिवाबाई रामभाव 142 मते, महिला राखीव घुगे सुमनबाई गंगाधर 141 मतं, महिला राखीव. विजयाचा ऐतिहासिक आनंद साजरा करण्यासाठी सर्व नवनिर्वाचित संचालक मंडळानं थेट पाथरी विधानसभेचे लोकप्रिय आमदार राजेशदादा विटेकर यांच्या जिजाई निवासस्थानी धाव घेतली. यावेळी आमदार राजेशदादा विटेकर यांच्या हस्ते सर्व विजयी शिलेदारांचा शाल, पुष्पहार घालून आणि पेढे भरवून जंगी सत्कार करण्यात आला. आमदारांनी सर्व नवनिर्वाचित संचालकांचं तोंड भरून कौतुक केलं. आगामी 5 वर्षात शेतकऱ्यांच्या आणि सभासदांच्या कल्याणासाठी जोमानं काम करण्याचा सल्ला दिला. आमदारांच्या सत्कारापाठोपाठ सर्व नवनिर्वाचित संचालकांनी माजी नगराध्यक्ष चंद्रकांत नामदेव राठोड यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी चंद्रकांत राठोड यांनी सर्व उमेदवारांचं अत्यंत उत्साहात स्वागत केलं. त्यांच्या हस्ते विजयी उमेदवारांना शाल, हार घालून व मिठाई भरवून पुढील वाटचालीसाठी सुवर्ण शुभेच्छा देण्यात आल्या. सोनखेड सोसायटीच्या निवडणुकीत मतदारांनी विकासाच्या पॅनलला कौल दिला. आमदारांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सत्कारानं विजयी उमेदवारांचा आणि कार्यकर्त्यांचा उत्साह आता शिगेला पोहोचलाय. नवनिर्वाचित संचालक मंडळावर संपूर्ण तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होतोय. काय आपल्या चेहऱ्यावर रोषणाई आहे, काय सांगणार आहेत आज आपण या ठिकाणी? बहुमताने आज आपला विजय प्राप्त झालेला आहे. तुम्हाला एक सांगायचं आम्हाला की या सोनखेड आणि सोनपेठ आणि तंडा पिपरी या सर्व मतदारांनी आम्हाला भरभरून मतदान केलं आणि आमच्या पॅनलला एक चांगली संधी दिली. या शेतकऱ्यांनी आपल्यावर विश्वास दाखवलेला आहे. त्या शेतकऱ्याच्या विश्वासाला तडा जाणार आहे का? आपण शेतकऱ्यांचे कोणत्या कोणत्या प्रश्नाला हात घालणार आहे आणि जे काही शेतकऱ्याचे प्रश्न असतील ते सोडवले जाणार का आपल्याकडे? शेतकऱ्याच्या म्हणजे या ठिकाणी आम्ही नवीन टीम आहे. आमची नवीन टीमाप्रमाणे आमची जे पुढची वाटचाल आहे ते शेतकऱ्यासाठी आटोकाट प्रयत्न करून योग्य ते आम्ही त्यांना हे देऊ, सहकार्य देऊ. एकूण आपले उमेदवार किती होते, किती उमेदवारांचा विजय झालेला आहे आणि किती मताचा फरकाने? आमचा 100% विजय झालेला आहे. 8 उमेदवारांच्या 8 पैकी 8 आलेले म्हणजे 100% आमचा विजय झाला. काय आवाहन करणार आहे? ज्या शेतकऱ्यांनी आपल्याला मतदान दिले, मीडियाच्या माध्यमातून ते शेतकऱ्यापर्यंत हा जाणार आहे, काय आवाहन करणार? शेतकऱ्याला आता लागलीच 15-20 दिवसात पेरणी होणार आहे. त्याच्या अगोदर आमचा या ठिकाणी बॉडी स्थापन झालेली आहे. चेअरमन पद कुणाला मिळेल आम्ही सगळं सहकार्याने होईल. त्यानंतर आम्ही एक जम्बो मोठा असा एक डिमांड करून त्यांना शेतकऱ्याला दिला जाईल पेरणीसाठी, जेणेकरून दुसऱ्याकडे जाण्याची पाळ येणार नाही. राजन क्षीरसागर यांच्यासोबत आपण अनेक आंदोलनामध्ये सहभाग झालेला आहे. त्यांचे कार्यकर्ते म्हणून आहात. तुम्हाला शेतकऱ्याची जाणीव आहे. आज कोणते कोणते शेतकऱ्याचे मुद्दे घेऊन आपण रस्त्यावर उतरणार? शेतकऱ्याचे मुद्दे घेऊन रस्त्यावर उतरल्यावर एक पहिला मुद्दा आमचा जम्बो मुद्दा आहे. तो म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला डिमांड करण्याचा. आमची ज्यावेळेस बॉडी तयार होईल, आमचा चेअरमन तयार होईल, त्यावेळेस आम्ही शासनामार्फत ज्या काही योजना आणताल त्या शेतकऱ्याला देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज आपला विजय झालेला आहे की एकूण किती मताने आपला विजय झालेला आहे आणि काय ज्या शेतकऱ्याने आपल्याला मतरूपी आपल्याला आशीर्वाद दिलाय त्या शेतकऱ्याला काय सांगणार आहे? 100% आमचा विजय झालेला आहे. आमचे जेवढे पॅनल मध्ये जेवढे 8ला 8 उभा केलेले आहेत, 8ला 8 विजय झालेले आहेत आणि सर्व मतदार बंधूंनी आम्हाला 100% सहकार्य केलेलं आहे. जनता न्यूज 24 तास साठी सोनपेठ वरून आमचे प्रतिनिधी आशिष दयानंद मुंडे, सभी अवधूत, जनता न्यूज 24 तास सोनपेठ.